अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। बघा उद्या 27 एप्रिल शनिवार, खरं तर अत्यंत महत्त्वाचा आणि सर्वात मोठा दिवस। बघा उद्या आहे संकष्टी चतुर्थी। प्रत्येक महिन्याच्या वैद्य चतुर्थीला आपण संकष्टी चतुर्थी असं म्हणतो। संकष्टीच्या नावातच सर्व काय आहे, जी संकट संपवणारी, संकटांचा नाश करणारी आणि आपल्या जीवनात सुख समृद्धी ऐश्वर्य यांची प्राप्ती करणारी। बघा संकष्टीचा जो दिवस आहे हा गणपती बाप्पांसाठी समर्पित आहे। या दिवशी गणपती बाप्पांना प्रसन्न करण्यासाठी, त्यांची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी, इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी आणि तुमच्या आयुष्यामध्ये असलेलं जे काही दारिद्र्य किंवा संकट असतील त्यांचा नाश करण्यासाठी तुम्ही या दिवशी जे काही उपाय कराल ते सगळेच उपाय हे लाखात एक असतात। यातीलच एक अत्यंत प्रभावी असणारा उपाय मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। उद्याच्या दिवशी गणपती बाप्पांच्या कपाळाला तुम्हाला ही एक वस्तू चिटकवायची आहे किंवा गणपती बाप्पांना ही एक वस्तू अर्पण करायची आहे, जी गोष्ट तुम्ही उद्याच्या चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांना अर्पण केल्याने किंवा त्यांच्या कपाळाने लावल्याने तुमच्या आयुष्यात तुमचं जे दुर्भाग्य आहे ते सौभाग्यात बदलेल। तुमचं झोपलेलं नशीब जागं होईल। तुमच्या आयुष्यात असलेल्या अडचणी आणि अडथळे दूर होतील आणि तुमच्या सर्व इच्छित मनोकामना ज्या आहेत त्या पूर्ण होतील। उद्याचा दिवस हा अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण संपूर्ण चैत्र महिना हा उपाय, उपासना, आराधना, पूजापाठ करण्यासाठी विशेष महत्त्वाचा आहे। आता जरी महिन्याभरामध्ये आपल्याला दररोज काही सेवा आणि उपाय जरी नाही करता आले तरी या महिन्यात विशिष्ट दिवस, विशिष्ट तिथी, विशिष्ट मिती ज्या आहेत या दिवशी जरी तुम्ही काही उपाय आणि सेवा केले ना तर आयुष्यात असंख्य पटीने तुम्हाला त्याचा लाभ होतो। यातीलच हा अत्यंत प्रभावी उपाय व्यवस्थित शेवटपर्यंत ऐका आणि जे चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील। बघा आपल्याला काय करायचंय तर उद्याच्या दिवसभरात तुम्ही कधीही ही सेवा हा उपाय करू शकता। सगळ्यात अगोदर स्वच्छ सुंदर पवित्र स्नान करायचं आहे। प्रत्येकाच्या देवघरामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती ही असतेच, याच मूर्तीवरती तुम्ही हा उपाय करू शकता। सगळ्यात अगोदर एक स्वच्छ सुंदर ताम्हण घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये बाप्पांची मूर्ती ठेवायची आहे। शुद्ध जल, तुमच्या घरामध्ये जर दूध असेल तर आवर्जून दूध घाला, नसेल तर शुद्ध पाणी घातलं तरीही चालेल। मूर्तीवरती थोडं पाणी घालायचं आहे। त्याच्यानंतर ही मूर्ती स्वच्छ धुवून म्हणजे एक प्रकारे त्याला अभिषेक घालून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर देवघरामध्येच किंवा एखादा चौरंग पाट ठेवा आणि त्याच्यावर एक लाल रंगाचा कपडा ठेवा। याच्यावरती सगळ्यात अगोदर एक चिमूटभर अक्षता घाला आणि त्याच्यावरती गणपती बाप्पांची मूर्ती ठेवा। ठीक आहे, गणपती बाप्पांना हळदी कुंकू अर्पण करायचं आहे, धूप दीप अर्पण करायचं आहे, फूल अर्पण करायचं आहे। उद्याच्या दिवशी गणपती बाप्पांना कुठून का होईना, काहीही करून का होईना पण जास्वंदीचं फूल अर्पण करायचं आहे, कारण गणपती बाप्पांना जास्वंदीचं फूल हे अत्यंत प्रिय आहे। शिवाय तुम्हाला आपल्या ज्या दुर्वा असतात ह्या दुर्व्यांची एक जुडी अर्पण करायची आहे। त्याच्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांना मोदकांचा किंवा लाडवाचा नैवेद्य दाखवायचा आहे। हे सर्व करून झालं की त्याच्यानंतर तुम्हाला एका वाटीमध्ये किंवा एखाद्या छोट्याशा प्लेटमध्ये कापूर घ्यायचा आहे। आपल्या घरात जो भीमसेनी कापूर असतो तोच कापूर घ्यायचा आहे। त्याच्यामध्ये 2-3 लवंगा घालायच्या आहेत। कापूर प्रज्वलित करायचा आहे। जसा कापूर प्रज्वलित व्हायला सुरुवात होईल तसं याच्यामध्ये टाकलेले जे लवंग आहे ते लवंगही प्रज्वलित होतील। आता याचा जो धूर तयार होईल तर हा गणपती बाप्पांना ओवाळायचा आहे आणि बाप्पांची जी आरती आहे, सुख करता दुःख करता, ही आरती तुम्हाला म्हणायची आहे। ठीक आहे, हे करून झालं की त्याच्यानंतर तुम्हाला एखाद्या छोट्याशा वाटीमध्ये एक अगदी छोटीशी वाटी घ्या आणि त्या वाटीमध्ये आता हा मेन सर्वात महत्त्वाचा उपाय करायचा आहे। तुमच्या घरामध्ये अष्टगंध जे असेल ते अष्टगंध घालायचं, थोडंसं चंदन घालायचं, थोडं हळद घालायची, थोडं कुंकू घालायचं। हे सगळं त्या वाटीत मिक्स घालायचं, थोडंसं गंगाजल घालायचं, नसेल तर शुद्ध पाणी घाला। हे सगळं मिक्स करायचं आणि याच्यामध्ये तुम्हाला लाल रंगाच्या मसूर डाळीचे 5 तुम्हाला बरोबर छोटे छोटे ज्या डाळी असतात त्या घालायच्या। ठीक आहे, मसूर डाळ। बघा मसूर डाळ ही गणपती बाप्पांच्या सेवेत अत्यंत प्रभावी असते। बाप्पांना प्रसन्न करण्यासाठी असेल किंवा दुःखांचा नाश करण्यासाठी असेल, मसूर डाळीचा जो उपाय आहे तो लाखात एक असतो।
आणि उद्याच्या चतुर्थीला आपल्याला याच मसूर डाळीचा हा उपाय करायचा आहे. अष्टगंध, चंदन, हळदी, कुंकू मिक्स करून त्याच्यामध्ये तुम्हाला ही मसूर डाळ घालायची आहे. त्याच्यानंतर अनामिका म्हणजे करंगणीच्या शेजारचं जे बोट आहे, या बोटाने तुम्हाला थोडंसं ते हळदी, कुंकू, अष्टगंध आणि ते जे काही जी मसूर डाळ आहे ती घ्यायची आहे. ठीक आहे, जेवढी येईल तेवढी, 1 घ्या, 2 घ्या, 3 घ्या आणि ते गणपती बाप्पांच्या कपाळाच्या भोवती मध्यभागी चिपकवायचे आहे. पुन्हा दुसऱ्यांदा घ्यायचं, पुन्हा 1-2 हाताच्या चिमटीत घ्यायचं, इच्छित मनोकामना व्यक्त करायची. ओम गण गणपती नमो नमः या मंत्राचा जप करायचा आणि बाप्पांच्या कपाळाला चिपकवायचं. बाप्पांच्या कपाळाला चिपकवत असताना, मध्यभागी चिपकवत असताना इच्छित मनोकामना व्यक्त करत तुमची जी पण इच्छा असेल ना ती गणपती बाप्पांना पूर्ण होण्यासाठी तिथे प्रार्थना करायची. ठीक आहे, जी पण इच्छा असेल ती पूर्ण होण्यासाठी गणपती बाप्पांना मनापासून प्रार्थना करायची, बाप्पांना साकडं घालायचं. बस इतकंच करायचं. चतुर्थीच्या दिवशी बरोबर दिवसभर ही जी पूजा आहे ही अशीच ठेवायची संपूर्ण, अगदी रात्रीपर्यंत. रात्रीच्या वेळेस तुम्ही गोडाचा नैवेद्य दाखवू शकतात, तुम्ही पुरणपोळी बनवू शकतात, तुम्ही मोदक बाप्पांना अर्पण करू शकतात, बुंदीचे लाडू, किंवा मग काहीच शक्य नसेल तर फक्त एक गुळाचा तुकडा आणि खोबऱ्याची वाटी घ्या. हा नैवेद्य म्हणून तुम्ही गणपती बाप्पांना दाखवला तरीही चालेल. अत्यंत साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला उपाय सांगितलेला आहे. या उपायाने गणपती बाप्पा तुमची कितीही कठीण असणारी इच्छा पूर्ण करतील. अडलेल्या प्रत्येक कामात तुम्हाला मार्ग दाखवतील. तुमच्या ज्या ज्या कामांमध्ये सतत तुम्हाला अपयश येत होतं त्या प्रत्येक गोष्टीत तुम्हाला यशाची प्राप्ती करून देतील. आणि गणपती बाप्पांचा जो वरद हस्त आहे ना तो अखंड तुमच्या घरावरती आणि घरातल्या प्रत्येक सदस्यावरती राहील. बघा, हा उपाय फक्त चतुर्थीच्याच दिवशी आपल्याला करता येतो. उद्याचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण चैत्र महिन्यातील ही चतुर्थी आहे. प्रत्येकाने उद्याच्या दिवशी गणपती बाप्पांना अभिषेक घाला, बाप्पांना लाल रंगाचं फूल अर्पण करा, मोदक अर्पण करा, लाडू, बुंदी जे काय असेल ते अर्पण करा, 21 दुर्व्यांची जुडी बाप्पांना अर्पण करा आणि त्याबरोबर सांगितलेला उपाय आवर्जून करा. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगायची राहिली ती म्हणजे उद्याचा जो दिवस आहे हा गणपती बाप्पांकडून इच्छित मनोकामना पूर्ण करण्यासाठी जितका महत्त्वाचा आहे, संकटांचा नाश करण्यासाठी जितका महत्त्वाचा आहे, तितकाच महत्त्वाचा हा दिवस आपल्या आयुष्यामध्ये एखादा नवस असेल ना तो नवस फेडण्यासाठी किंवा आपल्या आयुष्यात आपल्याला हवं ते फळप्राप्ती करून घेण्यासाठी आणि गणपती बाप्पांची कृपा प्राप्त करण्यासाठी आहे. यासाठी तुम्हाला उद्याच्या दिवशी 11 वेळा गणपती अथर्व शीर्षाचं पठण करायचं आहे. किती वेळा? 11 वेळा. मोजून 11 वेळा करा. ज्यांना खूपच कामं असतील किंवा अजिबातच वेळ नसेल त्यांनी कमीत कमी 3 वेळा तरी म्हणा, 7 वेळा म्हणा, जसं तुम्हाला शक्य असेल तसं म्हणा. पण मी तुम्हाला सांगेल की उद्याच्या दिवशी 11 वेळा आवर्जून गणपती अथर्व शीर्ष म्हणा. गणपती अथर्व शीर्षात इतकी शक्ती आहे की आपल्या आयुष्यामध्ये असणारे सर्व अडथळे दूर होतात. गणपती अथर्व शीर्षाचं नुसतं 1 वेळा पठण केलं तरी तुम्हाला जे हवं आहे ते प्राप्त होतं. बाप्पांचा जो बीज मंत्र म्हटला जातो तो म्हणजे अथर्व शीर्ष. यामुळे घराची प्रगती होते, मुलांची प्रगती होते आणि घरामध्ये सदैव सुख, समृद्धी, ऐश्वर्यांची प्राप्ती राहते. तर आजचा उपाय कसा वाटला कमेंट करा आणि त्याचे पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.